धन्यवाद धन्यवाद। चला उद्या प्रत्येकाचे गावकप आहेत त्याच्यामुळे आता घ्या सुपरवर चालू करा। बघा बाईक पाहू शकाल तुम्ही मित्रांनो, फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर। पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर पाहायला मिळेल। दमदार स्पर्धा। यस वैभव जाऊया आता सुपर ओव्हर साठी। क्या बात आहे रॉकस्टार, एक ही सुपर ओव्हर बघायला मिळाली नव्हती या स्पर्धेमध्ये आणि आज खरं तर विजय शेठ ठाकूर जिंकले। त्यांनी या स्पर्धेमध्ये क्रिकेटला न्याय देण्याचं काम केलं। विजय शेठ ठाकूर जर कंपल्सरी चेसिंग ठेवलं असतं तर मला वाटतं बामणडोंगरी हरली असती। त्यामुळे जे नियम तुम्ही ठेवला ना या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आणि तीच खरी या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि हीच तर म्हणून तर रायगडची आणि या संपूर्ण या पनवेल तालुक्याची मानाची स्पर्धा। 3-3 बाईक तुम्ही सध्या बघतायत। तीन सोन्या तुम्ही पाहिलं। चला आपण सुरुवात करतोय। बघितलं आपण सुशांत जो गोलंदाजी करेल नेरे टीम कडून, फलंदाजी म्हणून काम निभावतील नेरे टीम कडून प्रवीण चोरगे बाली, सचिन मोरे आणि आदित्य मस्कर आणि बामणडोंगरी कडून गोलंदाजी करेल आदित्य पाटील, बॅटिंग करते तकदीर पाटील, आर्यन नाईक आणि संदेश पाटील। चला आपण सुरुवात करतोय सुपर ओव्हर। एकदा जोरदार टाळ्या। मेगा फायनल पहिल्यांदाच कोणत्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर मध्ये सुरू आहे। पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल, बॉल चालला मिड विकेटला, फिल्डर आहे थोडस चकमा खाल्लाय। सुपर ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे त्यामुळं एक धाव फार महत्वपूर्ण राहील। नो प्रॉब्लेम हे सांगत असताना प्रवीण चोरगे, कारण मैदानामध्ये संघर्ष तर प्रत्येक टीमला करायचा आहे। 6 चेंडू ठरवून जातील कोण चॅम्पियन बनेल। सुशांत पहिल्याच बॉलवर 2 रन पूर्ण केले। तकदीर पाटीलला आक्रमण केलं, फिल्डर डाऊन द बॉल, रोहन कॅच ड्रॉप। महत्वपूर्ण ही लढत आणि कॅच मात्र तिथे मैदानामध्ये अगदी सुटले। 1 रन, कारण अगदी बघितलं धावून जाऊन झेल टिपायचं होता, भरपूर प्रयत्न तिथे रोहनने केले, त्याला झेलचं महत्व कळतं, परंतु कॅच थोडी कठीण होती कारण फ्लायटेड बॉल तिथे येत होता। परंतु सध्या मॅचेस तशी आहे, पहिले 2 बॉल फेकले गेले, धावा झाले 3 बिनबाद। फटका हवेमध्ये, फिल्डर दूरवरून पुन्हा एकदा बॉलवर संधी निर्माण आणि यावेळेस टिपला झेल, फलंदाज झेल बाद। तर नक्कीच झेल मात्र तिथे टिपला गेला। आता शेवटची जोडी मैदानामध्ये, रन फलक सध्या 3 वर आपण बघतो। 3 बॉल नंतर 1 विकेट मात्र इथे मिळाले। सुपर ओव्हरची सुपर डुपर लढत। इंस्टाग्रामवर अगदी रील बघतो ना आपण आणि त्यामध्ये बऱ्याच कमेंट असतात, मेगा फायनल नो, सुपर मेगा फायनल यस। अशी लढत सध्या मैदानात सुरू असताना जबरदस्त 3 वर 1 विकेट। काय नेरेड संघ लढला मैदानामध्ये। 28 धावा प्रेक्षकांना वाटलं होतं की सहज सामना संपेल, परंतु जबरदस्त मॅच बोलताच तयार। खोदून काढला बॉलला, फिल्डर पहिल्यांदा जेलवर जाण्याचा प्रयत्न केला। बघा काय फिल्डिंग आहे, ला जबाब दुसरी साठी निघालेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। प्रथमेश बेस्ट फिल्डर ऑफ द टीम, दुतुमला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना आपण बघितलं। 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचलाय 5 वर। सुपर क्लास टॉप क्लास ही मॅच। गोलंदाज तयार, ड्राईव्ह केला बॉल, चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे, 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना त्यांना माहिती आहे 1 धाव महत्वपूर्ण राहील या सामन्यामध्ये आणि 5 बॉल फेकले गेलेत। 21 स्कोरिंग शॉट सुशांत गायकरने खेळू दिला नाहीये, त्यामुळे अंतिम बॉलवर चान्स घेतला जाईल जरूर तकदीर कडून। गोलंदाज तयार, बॉल होता शेवटचा आणि इथे धाव मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला। 1 सिंगल
मात्र इथे कंप्लीट झाले. पहिलं षटक मात्र संपलं. पहिलं सुपर ओव्हरचं पहिलं सेशन संपलं आणि पहिल्या सेशन मध्ये गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजी करत असताना बामणडोंगरी संघ ज्यामध्ये रन त्यांनी केलेत फक्त 6 चेंडूमध्ये 7 रन आणि विजयासाठी करायचे आहेत 8. आता फिरतोय आली लक्ष आहे मैदानामध्ये नेरे संघासाठी. परत जर सामना टाय झाला तर दोन्ही संघ तुम्ही जाणकार आहेत परत सुपर ओव्हर, परंतु प्लेयर चेंज होतील, गोलंदाज बदलेल, फलंदाज बदलतील हे लक्षात घ्या. रात्रभर सामना चालला तरी भरपूर आपल्याकडे डिझेल अजून बॅलन्स आहे, त्यामुळे टेन्शन त्या गोष्टीचं घेऊ नये का. पण उद्या सगळ्यांना बऱ्याच ठिकाणी गाव कप आहेत आणि जबरदस्त. तर चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. बॅट्समन पाडवा नेरे संगम. चला आपण जाऊया मैदानामध्ये. पहिल्या सत्रामध्ये धावा आलेत 7 रन आणि विजयासाठी करायचे 8. परत सुपर ओव्हर झाली तर परत अगदी परत टाय झाली तर परत सुपर ओव्हर. त्याच्यामुळं चला बघायचं आहे. पण ऐकूया आपण दुसऱ्या षटकामध्ये सेकंड इनिंग मध्ये थोडस फास्ट केलं प्लीज. राजेश शेठ कातारे यांचे खंदे समर्थक साहिल माली यांना तुम्ही पाहताय. साहिल माली, कांचन पालकर आणि राजेश कातारा यांच्या तिघांना जर आपण पाहिलं ना मित्रांनो जवळजवळ 500 किलोचे वरती असतील. आणि साहिल माली नेहमीच आपल्या राजेश कातारा या मामासाठी दमदार योगदान देण्यासाठी आणि आमचे बाबा गाडी म्हणून ज्यांची ओळख आहे केवाले गावचे दमदार नेतृत्व बंटी शेठ डांगरकर. एकच वादा मिस्टर 302 बंटी दादा. एकच वादा आमचा बंटी दादा बाबा गाडी. यस वैभव. चला सुपर ओव्हरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 8 धाब्यांचं लक्ष्य सेकंड 17 मध्ये पार करायचा. खरं तर नेरे टीमला प्रवीण सर खरं तर आयोजन करता आमचा सर्वांचा लाडका अर्थात विजय शेठ ठाकूर यांचा विजय झाला. कारण की 7 दिवस रात्रमध्ये कोणती सामना सुपर ओव्हर मध्ये केला गेला नव्हता. मात्र आज अंतिम सामना जो तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळतो. अजिंक्य पदासाठी लढत चॅम्पियन संघ कोणता राहील या स्पर्धेमध्ये याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचा लक्ष. 8 धाब्यांचा लक्ष्य सेकंड 17 मध्ये जितू 11 जनमान नेरे संघासमोर. समोर प्रवीण सोरगे. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज सचिन मोरे. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पाटील. 6 मध्ये 8. केमॉन पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लाईन खराब. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघाचा अकाउंट ओपन झाला. आता 6 मध्ये करायच्या 7 धाबा. अगदी चांगली माच्या. प्रवीण सर बाटलंही नव्हतं की 24 मध्ये 28 धाबा खरं तर वाचवलं जातील नेरे टीमच्या माध्यमातून. मात्र तो कारनामा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये केला आणि त्याच्यानंतर सुपर ओव्हर मध्ये आज सामना. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पहिली जर एंट्री कोणाची झाली असेल ना तो संघ नेरे. आणि तो संघ शेवटची मॅच खेळतो. प्रवीण चाचा पाट मधून तडाखा 4 चौकार. मध्ये नक्कीच 5 बॉल 3 5 धाबा
खरं तर आपण धाव पुस्तकावरती पाहतो अद्याप 3 धावांची गरज. अजिंक्य पदासाठी लढत या समोर एक विस्फोटक खेळाडू ज्याने आजच्या आणि पूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं तो प्रवीण सोरगे उर्फ बाली. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. 5 बॉल 3 धावांची गरज. चॅम्पियन साठी लढत आहे. एका साईडला जीवदानी बामण डोंगरी आणि त्याला फाईट G211 चर्मन नेरे. हा सामना जिंकला. अभिनंदन टीम G211 चर्मन नेरे ठोकटीज आहे.